वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांशान आई. तर आम्ही निघालो आहोत गावी जाण्यासाठी. त्याचं कारण असं, कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या गावी यात्रा असते आणि यात्रेसाठी आम्ही गावी निघालो होतो. परंतु झालं असं ना की यावेळेस ट्रॅव्हल्स पोहोचण्यासाठी बराच वेळ झाला. जवळजवळ 10 वाजले होते. इतका वेळ नाही होत, आम्ही 8 वाजेपर्यंत पोहोचतो, पण घरी पोहोचण्यासाठी आम्हाला भरपूर वेळ झाला. गावी कसं धान्याची कोठी वगैरे असतात, धान्य असतात, त्याच्यामुळे उंदीर होणं साहजिक आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटीशी मणीही असते. तशीच आईनेही छोटीशी मणी आणली होती. खूप क्यूट होती ती, अशी तिची खेळत होती. ते बघून मलाही छान वाटत होतं. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालं आणि सरळ कामाला लागलो. ॲक्च्युली यात्रेच्या वेळेस घरी पाहुण्यांना आमंत्रण असतं, घरी जेवायला पाहुणे येतात, तर त्याच्यासाठी नॉनव्हेजचं जेवण असतं. तर इथे राणीताई, माझ्या नणंद, त्यांनी मटण बनवायला घेतलं होतं. सगळ्यात आधी तर त्यांनी टोपामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतर हे जे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहेत ना, त्याचे पीसेस टाकले आणि ते छान असं हलवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये त्यांनी हळद ॲड केली. त्यानंतर हळद ॲड करून झाल्यानंतरही ते छान असं त्यांनी मिक्स करून घेतलं. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. झाकण काढल्यानंतर मग त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं, गरम पाणी ॲड केलं, कारण त्याच्याने काय होतं ना, मटण शिजण्यासाठी थोडं बरं पडतं, लवकर मटण शिजतं. त्याच्यामुळे त्यांना जेवढा रस्सा हवा होता तितकं पाणी त्यांनी त्यामध्ये ॲड केलं. पाणी ॲड करून झाल्यानंतर त्यांनी परत हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर ताट ठेवून ते शिजण्यासाठी ठेवून दिलं. आणि नंतर जेव्हा थोड्या वेळाने मटण शिजलं, तसे मटणाचे पीसेस वेगळे करून घेतले. पीसेस वेगळे करून झाल्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा हवा होता त्या प्रमाणामध्ये परत त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड केलं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये त्याने जे मटणासाठी वाटण तयार केलं होतं ते ॲड केलं. ह्याच्यामध्ये होतं जिरं, तीळ, सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि खडा मसाला. हे सगळं वाटून घेतलं होतं छान प्रकारे आणि तो मसाला सगळा, ते वाटण त्यांनी ह्या डायरेक्ट रस्स्यामध्ये ॲड केलं. त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर त्यांनी हे लाल तिखट जे आमचं घरचं असतं ते ॲड केलं आणि त्याच्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेतलं. जनरली आमच्याकडे रस्सा हा असाच बनवला जातो, कारण खूप चव असते ह्या रश्श्याला, खूप चांगली टेस्ट असते. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी लाल मिरची पूड ॲड केली 2 चमचे. नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर हा मटण मसाला जो आहे ना सुहानाचा, तो थोडा ॲड करून घेतला. ही 10 रुपयाचं पॅकेट असेल तेवढंच तरी यूज केला आणि बघू शकता रश्श्याला किती छान तरी आलेली आहे. अशा प्रकारे रस्सा रेडी झाला. रस्सा रेडी झाल्यानंतर इथे सुकं मटण करायला घेतलं. त्याआधी त्यांनी टोपामध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतला, सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतला. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो त्यांनी भाजून घेऊन त्याचीही पेस्ट केली होती, ती ह्यामध्ये ॲड केली. यासाठी 2 कांदे आणि 2 टोमॅटो यूज केले होते. ते मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये रश्श्यामध्ये जे वाटण वापरलं होतं ना त्यातलंच थोडं काढून ठेवलं होतं, तेही त्यामध्ये ॲड केलं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून चांगलं सोनेरी होईपर्यंत परतून घेतलं. नंतर त्यामध्ये जितकं तिखट आम्हाला लागतं ना तेवढं आमचं जे घरी बनवलेलं तिखट असतं ते त्यांनी ॲड केलं आणि त्याच्यानंतर त्यामध्येही त्याने थोडीशी मिरची पूड ॲड केली जी फिकी असते आणि त्याच्यानंतर ह्यामध्येही त्यांनी मटण मसाला ॲड केला आणि हे सगळं त्यांनी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि नंतर हे शिजलेले जे मटणाचे पीसेस होते ना ते त्यांनी त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गावाकडे जनरली मटण बनवण्याची पद्धत हीच आहे आणि ती जी टेस्ट असते ना ती इतर आपल्या रेग्युलरच्या आपण जसं शहरामध्ये बनवतो किंवा इकडे त्याच्यापेक्षा ही टेस्ट खूप वेगळी असते आणि खूप गावरान चव येते ह्या मटणाला किंवा या मटणाच्या रश्श्याला सुद्धा. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. सगळं व्यवस्थित त्याने मिक्स करून घेतलं
आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा जो रस्सा आहे ना जो बनवलेला आहे मटणाचा, तो थोडासा ओलसरपणा येण्यासाठी आणि थोडासा तर्री कलर येण्यासाठी त्याने मिक्स करून घेतला. थोडासा रस्सा ॲड केल्यानंतर त्याला अजून चांगली चव येते. थोडंसं मटण आहे ते ओलसर दिसतं आणि छान दिसतं आणि टेस्टी खूप छान येते. तर बघू शकता किती छान झालं होतं. अशा प्रकारे जेवण बनवून आम्ही गेलो यात्रेला फिरण्यासाठी. तर इकडे छान अशी यात्रा भरली होती. खूप छान अशी यात्रा भरली होती. लोकांची गर्दी, दुकानं, खेळणी, पाळणे सगळं खूप छान होतं. त्यानंतर आम्ही गेलो दर्शनासाठी. मनापासून आम्ही सगळ्यांनी छान असं दर्शन घेतलं. आणि नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल लेडीजचं थोडंसं फोटोशूट असतं, तर आम्हीही छान असं फोटोशूट तिकडे करून घेतलं. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता सगळी दुकानं, खेळणी, खूप पाळणे वगैरे भरपूर अशी लोकांची गर्दी जमली होती. आणि वातावरण तर इतकं छान झालं होतं ना. खाऊचे स्टॉल्स होते, त्याच्यानंतर खेळण्यांचे स्टॉल्स होते. आपल्याला लेडीजच्या बऱ्याच वस्तू खूप रिजनेबल रेटमध्ये इकडे असतात. तर आम्हीही थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही काही स्टॉलवर गेलो. तिकडे आम्हाला हवं तसे शॉपिंग केल्या. सुंदर रिजनेबल रेटमध्ये बऱ्याच वस्तू आम्हाला खूप घ्यायच्या होत्या. त्याही आम्ही दोघींनी मिळून घेतल्या. खेळणी स्टॉलवर या आणि रास्त भावात मस्तपैकी खेळणी खरेदी करा. कोणती एक. त्यानंतर रियांशलाही थोडंसं काही घ्यायचं होतं, कारण लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू वगैरे त्याही खूप रिजनेबल रेटमध्ये होत्या. रियांशला तिकडे गेल्यानंतर काय घेऊ काय नको असं झालं होतं. तर त्याने हा एक छोटासा डॉक्टर सेट होता, तो त्याला हवा होता म्हणून त्याने तो घेतला. तो घेतल्यानंतर आम्ही गेलो खाऊच्या स्टॉलवर, जिकडे आम्ही रगडापुरी घेतली होती. ती मी फर्स्ट टाईम ट्राय केली ॲक्च्युली. खूप टेस्ट छान होती त्या रगडापुरीची. बघायला तर म्हणजे रगडापुरी मी फर्स्ट टाईमच खाली. मी कधी अशी पुरी खाली नव्हती. पण म्हटलं चला आहे तर आपण एकदा ट्राय करूयात. बघूनच तोंडाला तर चव सुटली, कारण मी खवय्ई आहे. तर छान अशी रगडापुरी घेतली. आणि त्याच्यानंतर मी ही एक रिंग घेतली होती तिकडनं. 20 रुपीजला मला ही रिंग मिळाली, जी खूप छान आहे. सगळी शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी पाहुणे जेवायला आले होते, पंगत बसली होती जेवणासाठी. तर अशी असते आमची गावची यात्रा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.